जय हिंद यांच्या टीमच्या वतीने गेल्या वर्षी MIT ज्युनियर कॉलेज चिचोंडी येथे 211 झाडांचं आम्ही रोपण केलं होतं माननीय संचालक स्वातीताई कराड चाटे यांच्या वाढदिवसानिमित्त। तर आज आम्ही वाढदिवस होऊन गेलेला आहे, परंतु जसं संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा वनचरे असू सोयरे। म्हणजे संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये काय सांगितलं की वृक्ष जसे आपल्या घरामधील कुटुंबातील बहीण भाऊ आई वडील हे सर्व सदस्य आपले नातेवाईक असतात, गोतावळा असतो, त्याचप्रमाणे हे झाडं देखील आपले नातेवाईक आहेत। आणि जशी आपण घरातल्या व्यक्तीची काळजी घेतो, घरातल्या व्यक्तीच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी होतो, त्याच पद्धतीनं घरातील व्यक्तींचा आपण ज्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करत असतो, त्यांना कुठेतरी प्रोत्साहित करत असतो, त्यांची काळजी घेत असतो, अगदी त्याच पद्धतीनं फक्त झाडांचं वृक्षारोपण करून आम्ही थांबलो नाहीत, तर वर्षभर आणि वर्ष झाल्यानंतरही हे जे झाडं होते अगदी असे छोटंसं रोप होतं, त्या झाडांची आम्ही काळजी घेतली, त्यांना ठिबक टाकलं, त्यांची वेळोवेळी खुरपणी वगैरे बाकीची सर्व मशागत करून आज हे जे झाड आहेत असे जांभळीचे आंब्याचे असे अनेक प्रकारचे जे झाडं लावलेत, ते जवळपास डोक्याच्या वरती सुद्धा काही झाडं गेलेले आहेत। आणि टीम आहे त्या सर्व टीमचं अभिनंदन करावं असं वाटतं की आपण एखाद्या शाळेला किंवा एखाद्या सामाजिक ठिकाणी एखादी भेटवस्तू दिल्याच्यानंतर बऱ्याच अंशी आपण त्या वस्तूकडे दुर्लक्ष करतो, परंतु सतत मला मेजर साहेबांचा फोन असतो की बाबा झाडं कसे आहेत काय, ते अधूनमधून येतही असतात। मागच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्यांनी येऊन झाडांची पाहणी केली आणि बऱ्याच दिवसांचं त्यांची इच्छा होती की झाडांचा आपण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करू। तर मी आमच्या सर्व संस्थेच्या वतीने संस्थेच्या माननीय संचालिका स्वाती कराड चाटे मॅडम यांच्या वतीने या सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि इथून पुढेही माणूस हा एक घटक असतो, आज न उद्या मी काम करत असताना मला इथून जायचं असतं, परंतु त्याची जी ओळख आहे ती कामातून ओळख होत असते। ही झाडं जे आम्ही लावलेली आहेत हे वर्षानुवर्षे आम्ही याची लागवड केल्याची एक आठवण आमच्या मनामध्ये, कधीही आम्ही इथं येऊ किंवा न येऊ, परंतु बाबा कुणाच्या काळात लागले तर घुगे सर होते, कुणी लावले तर मेजर साहेबांनी आणि त्यांच्या टीमने ह्या झाडांचं वृक्षारोपण केलं। ही जी आठवण आहे हीच आठवण सर्वात मोठी आमच्या सर्वांसाठी देणगी आहे। आम्ही सर्वांनी मिळून सर्व शिक्षक विद्यार्थी आमचे जे काही इतर कर्मचारी आहेत सर्वांनी झाडांची एकदम योग्य प्रकारे काळजी घेतली। इथून पुढेही अशाच पद्धतीने ते झाडाचं संगोपन करतील। मी आमच्या वतीने तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। आज आपल्या चिचोंडी अर्थात आनंदनगर आनंद तीर्थ या गावामध्ये गेल्या वर्षी आपण MIT कॉलेजमध्ये या कॉलेजच्या सर्व चाटे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी 211 झाडं लावलेली होती आणि आज या झाडांचा आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करतोय। खऱ्या अर्थानं झाडं लावायची, परंतु ती झाडं जगवली गेली पाहिजेत आणि ती झाडं खऱ्या अर्थानं MIT कॉलेजच्या माध्यमातून या कॉलेजचे प्रिन्सिपल आदरणीय घुगे सर आणि त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थी या सर्वांनी अतिशय कठोर परिश्रम घेऊन आज आपण पाहू शकताय की मागच्या बाजूला जांभळीचे झाडं असतील, आंब्याचे झाडं असतील किंवा इतरही अनेक फळांच्या प्रकारचे झाडं आपण या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्यांनी वर्षभर अतिशय लेकराप्रमाणे या झाडांना त्या ठिकाणी सांभाळलेलं आहे। आज त्या झाडांचा वाढदिवस साजरा करत असताना अतिशय आनंद वाटतो की आपण जी झाडं लावली गेली आहेत ती झाडं अतिशय सुखरूपरित्या व्यवस्थितरित्या त्यांचं पालनपोषण झालेलं आहे। मी या MIT कॉलेजचं खऱ्या अर्थानं आज कौतुक करतो आणि या कॉलेजलाच खऱ्या अर्थानं या झाडाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपल्या माध्यमातून भविष्यात ती झाडे आणखी मोठी होतील आणि भविष्यामध्ये या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सावली असेल किंवा खाण्यासाठी फळे असतील, या गोष्टीचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लाभ होणार आहे। असेच आपल्या पद्धतीनं वेळोवेळी प्रत्येकानं झाडं लावावीत, त्या झाडांचा वाढदिवस साजरा करावा। आज आपण बघतोय माणूस स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अतिशय कष्ट करतो, अतिशय खर्च करतो, परंतु खऱ्या अर्थानं आपण ज्याच्यामुळं जिवंत आहोत, ही सजीव सृष्टी कशामुळं जिवंत आहे तर खऱ्या अर्थाने झाडामुळं आपण जिवंत आहोत।
ही झाडं आपण जगवली पाहिजेत, ही झाडं आपण मोठी केली पाहिजेत आणि ही झाडं जर मोठी झाली तर आपल्याला खऱ्या अर्थानं मुबलक प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळेल किंवा इतरही जे काही या पृथ्वीवर आपल्याला हवं आहे हे सर्व झाडामुळं मिळतं. म्हणून खऱ्या अर्थानं माणसानं झाडावर प्रेम करावं, झाडं लावावीत, झाडं जगवावीत आणि झाडांचा खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा अगदी जल्लोषमध्ये करावा. आज त्या पद्धतीने या ठिकाणी झालेला आहे. मी पुन्हा एकदा MIT कॉलेजचे या ठिकाणी आमच्या जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो आणि झाडांना तसेच उपस्थित असलेल्या सर्वांना या आजच्या उपक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय आनंद. MIT ज्युनियर कॉलेज चिचोंडी यामध्ये मागच्या वर्षी आम्ही MIT कॉलेजच्या संचालक श्री स्वाती कराड चाटे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त 211 झाडे लावली होती. माननीय शिवाजीराव पालवे साहेब यांनी मागच्या वर्षी 211 झाडे दिली MIT कॉलेजसाठी, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. मागच्या वर्षी आम्ही इथे 211 झाडे लावली. जांभळीचे, सीताफळीचे असे भरपूर झाडे लावली. त्यांनी आम्हाला झाडे दिली, ते पण आले होते आणि आम्ही वर्षभर त्या झाडांना पाणी घातलं, त्यांचं चांगलं संगोपन केलं. त्याबद्दल त्यांनी आम्हाला झाडे दिले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण असेच अनेक प्रकारचे झाडे लावली पाहिजेत. मी सर्वांना सांगते की असेच खूप झाडे लावा. आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाने एक झाड लावलंच पाहिजे असं मी सर्वांना विनंती करते. झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा.